गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दररोज आपण थोडा 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 प्रयत्न केला पाहिजे. कशासाठी? स्वतःच्या आनंदाच्या निर्मितीसाठी. आपण सतत तोच प्रयत्न करत असतो की मला आनंद कसा होईल, मला शारीरिक आनंद मिळायला पाहिजे, मला मानसिक शांतता मिळायला पाहिजे, माझ्या आयुष्यात समाधान मिळायला पाहिजे, माझं कुटुंब आनंदात राहायला पाहिजे, कोणी आजारी पडू नये, कोणालाही काही त्रास होऊ नये. हेच तर आपल्याला कायम वाटत असतं आणि याच्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो सतत. पण झाडाच्या मुळाशी जर आपण पाणी घातलं तर आपोआप संपूर्ण झाड टवटवीत होतं, पानं फुलं फळं रसरशीत होतात. आणि त्यासाठी झाडाच्या मुळाशी पाणी घालणं म्हणजेच आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार करणं. स्पिरिच्युअलिटी स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्म. आणि हा काही धर्म नाहीये. धर्म आणि अध्यात्मामध्ये बरेच लोक गल्लत करतात. त्यांना असं वाटतं की हे फासफूस करणं म्हणजे हे एका विशिष्ट धर्माची मक्तेदारी आहे. मुळीच नाही. मानवतेचा हा धर्म आहे. मानवता हाच आपला धर्म आहे आणि श्वास हीच आपली प्रार्थना आहे. माझ्याजवळ श्वास आहे आणि मुस्लिमांजवळ श्वास नाही का? ख्रिश्चनांजवळ श्वास नाही का? ही श्वासाची साधना असल्या कारणाने ही सर्वांसाठी आहे. कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, कोणीही स्त्री नाही, कोणीही पुरुष नाही. सर्वांभूती राम, चराचरात परमेश्वर. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतो की हा प्राणायाम केल्याने काय होतं, तर शरीरातली ही जी प्राण ऊर्जा जी आहे ती बॅलन्स होते. वात पित्त कफ बॅलन्स होतो. तुम्हाला आपोआपच आरोग्य प्राप्त होतं आणि तुम्ही आत्मोन्नतीच्या दिशेने मार्गक्रमण करायला सुरुवात करतात. आणि म्हणून दररोज सकाळी साधना करणं मला आवश्यक वाटतं ऊर्जावान होण्यासाठी. आणि हीच ऊर्जा आपण जेव्हा आपल्या सांसारिक कार्यांसाठी वापरतो तेव्हा मी तुम्हाला सांगतो अशक्य ही शक्य करतील स्वामी. मोठ्या मोठ्या गोष्टी अतिशय चमत्कारिकरित्या होऊन जातात. जर हे दोन हात मी एकमेकांवर घासलेत तर उष्णता निर्माण होते की नाही, गरम होतं की नाही, हे सायन्स आहे. अगदी तसंच जेव्हा तुम्ही प्राणायाम करतात, श्वासोश्वासाची ही प्राणायामाची क्रिया करतात तेव्हा तुम्ही ऊर्जान्वित होतात. आणि जेव्हा तुम्ही ऊर्जान्वित होतात तेव्हा आपोआपच तुमच्या हातून त्या ऊर्जेच्या माध्यमातून महान कर्तृत्व उदयास येतं. आणि कर्तृत्ववान भारत बनावा, बलसागर भारत व्हावा, यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ऊर्जावान होणं आवश्यक आहे. आपण जर जिम मध्ये गेलो, कोल्हापूरला गेलो, भरपूर पैलवानकी केली तर आपल्याला फक्त शारीरिक ऊर्जा प्राप्त होते. पण मी सर्वंकष ऊर्जेचा विचार करतोय. शारीरिक ऊर्जा, मानसिक ऊर्जा, प्राण ऊर्जा. आणि जेव्हा प्राणायामाच्या माध्यमातून तुम्ही प्राणिक ऊर्जेचे प्राणिक ऊर्जेचे तुम्ही अधिपती होतात तेव्हा बघा काय चमत्कार घडतो. काय चमत्कार घडतो. तुमच्या आजूबाजूचं जे जग आहे ना ते चमत्कारिकरित्या बदलून जातं. योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य घटना घडत जातात. तुम्हालाही आश्चर्य वाटतं की माझ्या आयुष्यात एवढी समृद्धी, माझ्या मानसिक जीवनात एवढी शांतता आणि माझ्या सबंध आयुष्यात एवढा आनंद कसा निर्माण झाला. तुम्हाला आश्चर्य वाटतच वाटतं. पण तुमच्याकडे बघून इतरांना आश्चर्य वाटतं की अरे तुझ्यात एवढं काय परिवर्तन झालं. आणि ही साधना आहे परिवर्तन करणारी. ही गुरु परंपरा आहे समाजात परिवर्तन घडवून आणणारी. या साधनेच्या म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर जो चालेल त्याच्या जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. तुम्ही बघा, माझ्या आयुष्याकडे बघा आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्याकडे पण बघून राहू द्या. तुम्ही साधना सेवा सत्संगाच्या मार्गाला लागा इमानदारीने, प्रामाणिकपणे. आणि जेव्हा तुम्ही हा योग प्राणायाम करतात तेव्हा आपोआपच तुमच्या मनात
तुमचा भाव शुद्ध होतो आणि तुमच्या मनात इक्वॅनिमिटी म्हणजे स्थित प्रज्ञ अवस्था प्राप्त होते. स्थित प्रज्ञ अवस्था म्हणजे काय, की काही दुःख झालं तरीही दुःख होत नाही, आनंद झाला तरी हुरळून जात नाही. समभाव. कोणी अपमान केला तरी खचून जात नाही आणि कोणी पार घोड्यावर बसून मिरवलं, मान सन्मान दिला तरी हुरळून जात नाही. याला म्हणतात इक्वॅनिमिटी ऑफ माइंड, म्हणजे स्थित प्रज्ञ अवस्था. आणि योगाभ्यासाचा उद्देशच हा आहे की तुम्हाला काय प्राप्त झाली पाहिजे, स्थित प्रज्ञ अवस्था. प्रत्येक ठिकाणी ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. ते समाधान आपल्या अंतःकरणात जे 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 होणे घडे ते तर होणारच आहे. प्राप्त काळ घडी आल्याशिवाय काही घडत नाही अध्यात्मामध्ये. अगदी तसं आपल्या प्रारब्ध कर्मानुसार काही चांगले वाईट प्रसंग आपल्या आयुष्यात येतच राहतात आणि ह्या चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपण स्थिर आणि समभावात राहणं, साक्षी भावात राहणं, करता करविता तो आहे. आणि हे सगळं करायला त्याने मला फक्त निमित्त केलेलं आहे. निमित्ताचा धनी निर्मिलाचे प्राणी, माझे माझे म्हणून तोही वाया गेला. जेव्हा आपण हे माझं हे माझं हे माझं असं म्हणतो, अरे बरोबर जाताना काहीच बरोबर आपल्या येत नाही, हे सत्य विसरून जातो. आणि म्हणून म्हणून ही इक्वॅनिमिटी ऑफ माइंड, ही स्थित प्रज्ञ अवस्था आणण्यासाठी आपण दररोज यम नियमांचं पालन करून यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, मग धारणा ध्यान आणि समाधी, या अष्टांग योगाच्या आठ पायऱ्यांवरून आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण यमनियमांचं पालन करायला सांगितलं. सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय, अपरिग्रह, शुचिता, या गोष्टींचं पालन करायला सांगितलं की याला म्हणायचं धर्म. आणि ह्या धर्माने आणि नीतीने चालणं आवश्यक आहे. पण या यमनियमांचं पालन करणं बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा शक्य होत नाही आणि मग ते पहिल्याच चॅप्टर मध्ये फेल होऊन जातात. विषय लक्षात आला का? पहिल्याच चॅप्टर मध्ये फेल होऊन जातात. आणि म्हणून मी असं म्हणतो की हे जरी अष्टांग योगाचे 8 अंग असले तरी या 8च्या चॅप्टर्सवर आपण ऍट अ टाइम काम चालू केलं पाहिजे. ऍट अ टाइम. हे चॅप्टर जरी वेगवेगळे दिसले, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, हे चॅप्टर जरी वेगवेगळे दिसले तरी तुम्ही जर असं म्हटलं की पहिलं चॅप्टर वाचून झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय मला पुढच्या चॅप्टरवर जायचं नाहीये, तर तसं होत नाही. तुम्हाला प्रॅक्टिस करायची ना, तर ऍट अ टाइम 8 चॅप्टरवर प्रॅक्टिस करायला लागते आणि मग हळू आपण पुढे जातो. म्हणजे मी जोपर्यंत यमनियमांचं पालन करत नाही तोपर्यंत मी प्राणायाम करणार नाही. तुझं अख्खं आयुष्य निघून जाईल तरी तू यमनियमांचं पालन करू शकणार नाही. विषय लक्षात आला का? यम नियम सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य, याचं हे करता करताच माणूस फेल होऊन जातो आणि त्यामुळे पुढच्या चॅप्टरला जाण्याचा प्रश्नच उरत नाही. म्हणून माझं असं सांगणं आहे की तुम्ही डायरेक्ट प्राणायामला चालू करा. प्राणायाम एकदा एका आसनावर स्थिर बसण्याचा प्रयत्न करा, सुरुवात तर करा. प्राणायाम करून तर बघा. धारणा म्हणजे माझ्या सद्गुरूने दिलेलं नामस्मरण, त्याची धारणा मनात ठेवणं आणि मग ध्यान आणि मग हळू त्या समाधीचा अनुभव आपल्याला यायला लागतो. आणि जेव्हा त्या समाधीचा आनंद आपल्याला प्राप्त होतो त्यावेळेस आपोआपच यमनियमांचं पालन करायला माणूस सुरुवात करतो. आपोआपच या सगळ्या गोष्टी आपोआपच घडतात. तुम्ही कुठून तरी इमानदारीने प्रामाणिकपणे सुरुवात केली पाहिजे. चराचरात परमेश्वर आहे. गणात बोते, गजानन महाराजांनी सांगितलेलं आहे. फक्त एवढा शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवला, तुम्ही एकदा प्रयोग तर करून बघा की काय चराचरात परमेश्वर आहे, गणात बोते. नुसतं तोंडाने बोलायचा उपयोग नाहीये, पण खरोखर तुम्ही इमॅजिन करून बघा की मी सर्वानुभूती परमेश्वराला बघतो. आणि मग जर तुम्ही कुठेतरी गेलात आणि तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात गेला आणि तुम्हाला कोणी मान सन्मानच दिला नाही, तर मान सन्मान दिला नाही किंवा कोणी एखाद्याने अपमान करून टाकला तुमचा सर्वांच्या समोर, तुम्हाला लगेच राग येईल.
तुम्हाला लगेच राग येईल. लगेच तुमच्या मनाला तुम्ही सांगा गण गण गणात बोते. मग काय होणार की समोरच्या माणसात तुम्हाला कोण दिसेल? भगवंत दिसेल. आणि जेव्हा भगवंताने तुमचा अपमान केलाय तर भगवंतावर तुम्ही रागवाल का? ऑटोमॅटिकली नाही. ठीक आहे बाबा, जो प्राप्त है वही पर्याप्त है असं म्हणून नमस्कार करून तुम्ही स्थिर भावनेत राहिलात. आता कुठेतरी तुम्ही गेलात आणि तिथं तुमचा खूप मान सन्मान झाला, हार तुरे, आणि तुम्हाला एकदम मस्त वाटलं, तुम्हाला एकदम पिस फुललेत तुमचे, तुम्हाला छान वाटलं, मग तुम्ही हुरळून जायचं नाही. ज्याने तुमचा मान सन्मान केला त्याच्यात गण गण गणात बोते. त्याच्यात कोण आहे? परमेश्वर आहे. परमेश्वराने तुम्हाला चांगलं म्हटलं, तुम्ही फक्त थँक्यू म्हणा, आभारी आहे म्हणा. म्हणजे तुम्हाला पालखीत मिरवलं काय आणि आणि तुमचा कोणी अपमान केला काय, या दोघही स्थितीत तुम्ही गरीब असलात काय आणि तुम्ही श्रीमंत असलात काय, या दोन, तुम्ही सुखात असलात काय आणि तुम्ही दुःखात असलात काय, तुम्ही उन्हात असलात काय आणि तुम्ही सावलीत असला काय, या दोन्ही स्थितीत तुम्हाला समभावनेत राहता आलं पाहिजे. आणि ती प्रॅक्टिस करायला लागते. एकाएकी जमत नाही. कारण आपला स्वभाव कोणी आरे म्हटलं की लगेच कारे, हा आपला नैसर्गिक स्वभाव आहे. आणि ह्या स्थितीत स्वतःला आणणं हीच तर योगाची परिसीमा आहे. हीच तर योगाची परिसीमा आहे. हा योग मार्ग आहे. आणि भक्ती मार्गात जेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण करता तेव्हा काय घडतं? हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. राजू, एखादं पेशंट मी बघितलं आणि मी जर भगवंताचं नामस्मरण केलं तर याचा अर्थ काय झाला? ते सगळं भगवंताला समर्पित झालं. म्हणजे भक्ती मार्गाची पराकाष्ठा म्हणजे काय की समर्पण. मी जेही काही करत आहे ते भगवंताच्या चरणांवर समर्पित आहे. आणि जेव्हा मी एखादं कर्म भगवंताच्या चरणांवर समर्पित होऊन करतो तेव्हा ते कर्म निर्बीज होऊन जातं. निर्बीज म्हणजे काय? त्याला पुन्हा फळ उगत नाही, त्याचे पुन्हा कर्माचं फळ आपल्याला फेडावं लागत नाही. म्हणजे प्रारब्ध निर्माण होत नाही. आणि प्रारब्ध निर्माण झालं नाही, संचित निर्माण झालं नाही तर प्रारब्ध भोगायची आवश्यकता नाही. आणि मग तुम्ही मुक्त होऊन जातात. आणि मोक्ष म्हणजे काय? अरे मेल्यानंतर मला मोक्ष नकोय, मला याची देही याची डोळा, याच जन्मात मला मोक्षाचा सोहळा बघायचा आहे. माझे सद्गुरू सांगतात की तुम्ही ह्याच जन्मात मोक्षाची अनुभूती घ्या. वर गेल्यानंतर स्वर्ग कोणी पाहिलाय? आहे की नाहीये? ह्या जन्मात याची देही याची डोळा, तुम्हाला जर मुक्तीचा सोहळा उपभोगायचा असेल तर ही इक्वॅनिमिटी ऑफ माइंड म्हणजे ही स्थितप्रज्ञ अवस्था मनाची आली पाहिजे. मग ती भक्तीने पण येऊ शकते, समर्पित भावाने, किंवा योग आणि प्राणायामाच्या माध्यमातून सुद्धा येऊ शकते. फक्त माझं तुम्हाला सांगणं आहे, एका दिवसात हे घडत नाही, पण एक दिवस घडल्याशिवाय राहत नाही. आणि त्यासाठी सतत अभ्यास, बनत बनत बन जाए. कुठलीच गोष्ट सोडू नका. जो छूटना है वो छूट जाएगा, जो गलना है वो गल जाएगा. हळूहळू हळूहळू एखाद्या दगडातून एखादं सुंदर शिल्प आकाराला यावं, एखादी सुंदर मूर्ती घडावी, तसं तुमचं व्यक्तित्व हळूहळू हळू घडत आहे. आणि त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे आपण या चैतन्याच्या मार्गावर सतत चालत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्ने कन रगडिता वाळूचे, तेलही गळे असाध्य ते साध्य, करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुमच्यामध्ये ही जिद्द, हा आत्मविश्वास दररोज थोडा 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 कुठून कुठून भरला जातो या साधनेच्या माध्यमातून. आणि तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त होतात. तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चालून तुमच्या माध्यमातून सुंदर व्यक्तिमत्व उदयास येऊन तुम्ही या राष्ट्राचे भाग्य विधाते बनण्याचा संकल्प माझ्या गुरु परंपरेने घेतलेला आहे. आणि म्हणूनच आत्मोन्नतीकडून विश्वशांतीचं हे ध्येय, याचा प्रचार आणि प्रसार करणं, यासाठी आपण आपला प्रत्येक श्वास खर्ची केला पाहिजे. तुम्हाला मी हे जे सांगितलं ते तुम्हाला ह्या कानात
पडून ह्या कानातून निघून न जाता ते अंतःकरणात रुजावं, ते वाढावं आणि तुमच्या माध्यमातून एक सुंदर व्यक्तिमत्व, बलसागर राष्ट्र घडावं, या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.